थँक्यू. बरं सॉरी हां केदार, नाही म्हणजे पद्मिनी मगाशी तुला काहीतरी विचित्र बोलले, त्याच्यावरती मी तुझी माफी माग. काका याची काहीच गरज नाही आहे, आणि मोठी माणसं जर काही बोलून गेली तर त्या गोष्टीचं वाईट नाही वाटून घ्यायचं असं मला आई म्हणायची. किती छान छान शिकवलं रे तुझ्या आईने तुला. हां गुड, व्हेरी गुड. नाही तर हे आमचे चिरंजीव. बस 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 बस. काका एक विचारू? बोल. युवराज नेमकं काय काम करतो? काय नाही. काय नाही म्हणजे? तो आता माझा मित्र आहेस म्हणून तुला खरं सांगतो, खरंच काहीच करत नाही तो. तुमच्या कंपनीमध्ये फक्त नावापुरता येतो. पूर्णपणे आमची सगळी कंपनी खरं तर कौशिकीच सांभाळते. हा काय अरे लहानपणापासूनच सगळं काय हवं ते हातात मिळत आलंय त्याला. जन्माला आला तेव्हापासून ही सगळी संपत्ती ऐशोआरामात मोठा झाला आहे. हां पण तुला सांगतो आता त्याचं लग्न ठरल्यापासून मात्र हळूहळू जबाबदारी घ्यायला शिकतोय तो. कंपनीतसुद्धा हळूहळू लक्ष घालायला लागला आहे. नाही खरं सांगू का, एक बाप म्हणून मला आता खरंच खूप बरं वाटतं आहे. बरं केदार, नाही म्हणजे तुला राग येणार नसेल तर मी तुला एक विचारू? विचारा ना काका. नाही म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी काही तुझ्या वडिलांच्या बाबतीत काही गोष्टी कानावर आल्या माझ्या. तुझ्यासारखं एक सद्गुणी मुलगा आहे हे तुझ्या बाबांना माहीत आहे? काका प्लीज वाईट नका वाटून घेऊ, पण मला या विषयावर बोलायला नाही आवडत. आय एम सॉरी. आय एम सॉरी. नाही ठीक आहे. मग तुझ्या आवडीचा विषय किंवा तुझ्या आवडीच्या मुलीविषयी विचारतो. कोण आहे ती? काय नाव काय तिचं? नाही असं काही नाही काका. असं काही नाही गे. एवढा लाजतोयस, मॅडमचा विषय काढल्या काढल्या इतका लाजायला लागलास तू. म्हणजे कोणीतरी आहे. कोण आहे? कोण आहे? असं खरंच कोणी नाही आहे काका. हे बघ खरंच सांगतोय तसं काहीच नाहीये. काय एवढं लाजतोयस का? एवढं लाजतोस म्हणजे कोणीतरी आहे. काय काय नाव काय तिचं सांग? मी खरंच सांगतोय असं कोणीच नाहीये. असणार, नक्की असणार कोणीतरी. मला सांग तिने हो म्हटलंय की हो म्हणायचं बाकी आहे अजून? असं काहीच नाहीये. खूप प्रेम करतोस ना तिच्यावर? हा मग तिची कायम साथ दे, कायम तिच्या सोबत राहा. आणि तुझं हे प्रेम आहे ना ते वेळीच व्यक्त करा. हा आणि तिच्या प्रेमासाठी जगाशी लढण्याची हिंमत ठेव. प्रेमाची किंमत आपल्याला नंतर कळते, आणि जेव्हा कळते तेव्हा सगळं हातातून निसटून गेलेलं असतं. अनुभवावरून सांगताय? बोलू या विषयावर नंतर, निवांत बोलू आपण. 100 वर्ष आयुष्य. काय काय नाही काय नाही. फोन आलाय. हॅलो. हा मी लगेच पोहोचतोय. हो मी आलोच. हो आलो लगेच येतो. सो सॉरी काका, मला निघावं लागेल. काय आश्रमात पण कार्यक्रम आहे, सो मला तिकडे पण जायचंय. नाही जा तू जा, पण तिचं नाव सांगितल्याशिवाय सोडणार नाही मी तुला. या विषयावर आपण निवांत बोलूया. अरे पण कधी? तुम्ही येणार आहात ना बेलसरेंच्या घरी, तेव्हा आपण बोलूया या विषयावर. बेलसरेंकडे काय आम्ही उद्याच येणार आहोत. ती पुढची लग्नाची बोलणी करायची आहेत ना. हा मग बेस्ट. तुम्ही माझ्याकडे या. मला सांगा तुम्हाला खायला काय आवडतं, म्हणजे मी तुमच्या आवडीचं काहीतरी करून ठेवतो. खायला वगैरे काही नको, मी तुला म्हणून भेटायला येणार खास. प्रॉमिस? यस प्रॉमिस. पण उद्या तिचं नाव सांगशील ना मला? तू बॉक्स इकडे ठेवा प्लीज. थँक्यू. थँक्यू. काय ग? वाव. पत्रिका? हो. अरे वा, बघू. ह्या कोणाच्या पत्रिका? आपल्या तर ऑलरेडी प्रिंट होऊन आल्यात ना? हो ह्या बेलसरांच्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांना द्याव्या लागतील ना. छान. त्याही आपणच छापल्यात का? किती ती वधू पक्षाची सेवा. ते मी काय म्हणते, आपण आपला मुलगा घर जावई म्हणून पाठवून देऊया का त्यांच्याकडे? काय व्हायनी. बस बस पद्मिनी, चेष्टा पुऱ्या आता बस. चेष्टा मी नाही, चेष्टा कौशिकी करतेय. आपण मुलाकडचे आहोत. अरे त्यांनी आपला मानपान करायचा की आपण त्यांचा? पद्मिनी काकू, अहो देवानी आपल्याला खूप दिलंय, आणि ते त्यांच्या परीने जमेल ते करतायत ना. आणि आपलं ठरलंय, आपण त्यांच्याकडनं काही घेणार नाही आहोत. अरे घ्यायचं जाऊ दे ग,
तू त्यांना सतत जे देतेस ते कधी थांबवणार आहेस? अगं त्यांच्याशी सोयरीक जुळतीये म्हणून काय त्यांचं घर भरतच राहायचं का आपण? ते त्यांची मुलगी देत आहेत आपल्याला, आपल्या युवराजला. इतकी सुंदर मुलगी आपल्या घरी सून बनून येणार आहे. आणि तुम्हीच मला सांगा, मुलीपेक्षा मोठी गोष्ट आई बाबा काय देऊ शकतात? आता सुद्धा त्यांनी काहीच मागितलेलं नाहीये. हे सगळं आपण स्वतःहून देतोय त्यांना. नाही पण एक गोष्ट ते पुढे जाऊन नक्की मागू शकतात. हा, कोणती? अगं असं काय करतेस? आपल्या पद्मिनीच्या हातचा फराळ. ओ, हे अगदी बरोबर बोललात तुम्ही दया काका. नाही म्हणजे पद्मिनी काकू इतकं छान फराळ बनवतात, ज्यांनी ज्यांनी खाल्लंय दर दिवाळीत त्यांनी पुन्हा मागवले. मग आणि आता तुम्ही बेलसरांकडे फराळ घेऊन जाल ना, बघा त्यांच्या तोंडाला कसं पाणी सुटतं. बरं, हे पद्मिनी तू फराळचं एक पॅकेट माझ्यासाठी भरून ठेवा. का हो, बेलसरेंना द्यायचंय? नाही, बेलसरींकडे द्यायचंच आहे, पण आणखीन एक पाकिट हवं आहे मला. कोणासाठी? अगं त्या केदारसाठी. त्यांच्या घरी तो भाड्याने राहतो मुलगा. आता त्याच्यासाठी कशाला? अगं असू दे ना, काय दिलं तर काय, काय बिघडतं काय? बिचारा एकटाच राहतो तो, त्याचं असं कुणीच नाही आहे. त्याचं काय फराळ दिला तर बरं वाटेल त्याला जरा. तुला सांगतो कौशिकी, पोरग फार गुणी आहे. म्हणजे माझी गाडी बंद पडली होती, देवासारखा धावून आला पोरगा. हो ना, जरा काय त्याने डॉक्टरकडे नेलं तर हे विरघळले. नाही तर काय. अहो मी सांगते तुम्हाला, असा कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं चांगलं नाहीये. अरे पण एक पाकिट फराळ दिला त्याला तर काय बिघडणार आहे का? आपलं काय कमी होणार आहे? सणावारालाच आहे.